नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी काय वस्तू घेणार आहेत म्हणून मी आज बाजारात आली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी श्रीकृष्णासाठी आज छान छान इथे ड्रेस मिळतात म्हणून मी आज बाजारात ड्रेस घेण्यासाठी आली आहे श्रीकृष्णासाठी. या दुकानात खूप छान छान कलेक्शन असतं. अगदी आपल्याला पाहिजे तशा ड्रेसवर मॅचिंग मुकुट मिळतो, मॅचिंग माळा मिळते आणि मोत्याचे ड्रेस आणि बाकीचे असे स्टोन असतात, म्हणजे ते डायमंडचे लावलेले ड्रेस छान छान मिळतात आणि माळा पण खूप छान मिळतात आणि पाळणा आहे. आणि इथे तर देवाचे वस्तू मिळतात. अशा दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, निरंजनी आहेत, हे थाळी आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत, मोतीच्या माळा आहेत. हा अखंड दिवा आहे, धूप करण्यासाठी येतं ते आहे, घंटी आहे वेगवेगळ्या प्रकारची. या दुकानात कलेक्शन छान असतं म्हणून मी आज स्पेशल श्रीकृष्णाच्या खरेदीसाठी आली आहे. हा बघा पाळणा किती छान आहे श्रीकृष्णासाठी. खूप छान छान डिझाईनमध्ये हा पाळणा आहे. बघा इथे श्रीकृष्णाला पाळण्यात बसवलेलं आहे आणि खूप छान सजवलं आहे. खूप प्रत्येक कलरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. इथे प्रत्येक कलर आणि प्रत्येक साईजमध्ये कपडे मिळतात आणि आपण मुकुट आणि ड्रेस मॅचिंग पण करू शकतो. इतकं छान कलेक्शन आहे. अगदी मोरपिसाचे ड्रेस बनवलेले खूप छान आहेत. मोती लावलेले ड्रेस पण आहेत आणि स्टोनवाले पण आहे. हा बघा किती छान गुलाबी कलर आहे. श्रीकृष्णाला किती छान शोभून दिसेल. आणि त्याचे वर्क पण इतकं छान केलेलं आहे ना, की असं वाटायचं की कोणता ड्रेस घेऊ, किती घेऊ? प्रत्येक साईजमध्ये मिळाले आणि मॅचिंग पण आपण करू शकतो. जसं मुकुट असेल तसा ड्रेस, मुकुट मॅचिंग, माळा पण मॅचिंग करू शकतो. हा पण खूप सुरेख ड्रेस होता. हे छोटे-छोटे पाळणे आहे श्रीकृष्णासाठी. जन्माष्टमीच्या दिवशी घराघरांमध्ये श्रीकृष्णाला पाळण्यामध्ये ठेवून हलवलं जाईल म्हणून पाळणे होते. आणि बघा इथे प्र श्रीकृष्णाच्या मूर्तीला खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारे सजवलं आहे. बघा इथे केस लावले आहेत. किती छान दिसतं. मूर्तीला प्रत्येक वेगळा-वेगळा ड्रेस लावून वेगळा-वेगळा शृंगार केला आहे. हे बघा छोट्या-छोट्या गायी आहेत, हत्ती आहेत. इथे हत्ती आहे छोटेसे आणि हे मुकुट. प्रत्येक साईजचे मुकुट पण मिळायचे. लहान, मोठे आपल्याला जशी मूर्ती असेल आपल्याकडे बालकृष्णाची, त्याप्रमाणे आपल्याला मुकुट मिळाले तिथे. मला जसे हवे होते तसे कलर पण मिळाले आज आणि मी तुम्हाला दाखवते मी काय-काय शॉपिंग केलं. मला कोणते कलर हवे होते आणि मी थोडंसं स्वामी समर्थांच्या मूर्तीसाठी पण मी मुकुट आणि ड्रेस घेतले. मला काही माझ्याकडे ड्रेस होते स्वामी समर्थांचे जे खेस म्हणतात ते होते, पण त्याच्यावर मॅचिंग मुकुट नव्हता. तर आज मला ते मॅचिंग मुकुट मिळाला. हा ड्रेस बघा, हा बघा डायमंड लावलेला आहे. थोडंसं या ड्रेसचं वजन जास्त होतं. थोडं हेवी होते, पण खूप सुरेख होतं हे बघण्याला पण आणि देवाला घातलं तर खूप सुरेख दिसेल देव. अगदी असं नजर लागल्यासारखं वाटेल, देवाला नजर लागेल. बघा हे पण आहे बघा, याच्यावर म मोर आहे आणि पूर्ण डायमंडचं डेकोरेशन आहे. प्रत्येक कलर आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. हा पण किती छान ड्रेस आहे. 2 कलरमध्ये बनवला आहे आणि त्याला खड्यांचं डेकोरेशन केलं आहे बघा. खडे लावून बनवलं आहे. वजन भरपूर बऱ्यापैकी वजन होतं ड्रेसचं, खडे आहेत म्हणून. आता या आहेत देवासाठी माळा. आता जसा आपण ड्रेस घेतला, जसा मुकुट घेतला,
तशा प्रकारे आपण त्याला मॅचिंग माळा पण घेऊ शकतो. म्हणजे इतक्या प्रकारचे कलर होते तिथे. ही आहे श्रीकृष्णासाठी, मोठ्या श्रीकृष्णासाठी बासरी आहे. छोट्या श्रीकृष्णासाठी पण आहे, वेगवेगळ्या साईजमध्ये होत्या. मुकुट होते आणि हे पूर्ण हा सेट आहे. मुकुट आहे, माळा आहे आणि हातातील कडे आहेत, बासरी आहे, कानातले पण आहे. हे जरा वेगळ्या प्रकारचे मुकुट होते. कलर तर सगळेच होते तिथे. मुकुट पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट होते आज. आता 2 दिवसावर तर जन्माष्टमी आली. त्यामुळे आज म्हटलं आज बाजारात जाऊन थोडंसं श्रीकृष्णासाठी शॉपिंग करायचं. हा नेकलेस बघा किती छान वाटतं. असं छोटासा देवाला देवालाही आपण घातलं तर किती क्यूट दिसेल देव. हे मोठ्या श्रीकृष्णासाठी मुकुट होते. ह्याच्यामध्ये मोरपीस लावून खूप छान केलं आहे, बनवलं आहे बघा. हे छोट्या देवासाठी छोटा मुकुट. असा मुकुट मी स्वामींना पण वापरते. स्वामींसाठी पण मी घेतला तसा. ही बघा छोटीशी खाट. आम्ही खाट म्हणतो याला. अशी मोठी असते ना गावाकडे खाट. ती खाट आहे. किती छान आहे. हे पाटावर टाकायसाठी वस्त्र आहे. हे ते लोड आणि गादी आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये मिळाले. ही वस्तू मला जरा काहीतरी वेगळी वाटली. ही आहे, मी तर यावेळेस पहिल्यांदाच बघितलं, की श्रीकृष्णासाठी डायपर पॅन्टी. मला तर म्हणजे विशेष वाटलं असं, की आता यावर्षी बाजारात आलं असेल. मी तर यावर्षीच बघितलं. छोटीशी डायपर आहे. कारण श्रीकृष्ण म्हणजे बालस्वरूपच आहे. त्याच्यात पण खूप भरपूर कलर होते, डिझाइन होती. ही बघा छोटीशी अशी कुर्ती टाईप. त्याच्यावर पण मोरपिसाने असं वर्क केलेलं आहे देवासाठी. कलर खूप छान छान होते. श्रीकृष्णाला काय कोणतेही कलर छान दिसतात. हे अगदी छोट्या कृष्णासाठी मुकुट. हा हा ड्रेस बघा किती छान. हा पण खूप सुरेख होता. पण वजन खूप होतं या ड्रेसचं. कारण त्याच्यावर पूर्ण डायमंड लावलेले आहेत. वजन भरपूर होतं ड्रेसचं. हा पण खूप छान आहे. याचं पण बऱ्यापैकी वजन होतं ड्रेसचं. कारण पूर्ण ते डायमंड लावून वर्क केलेलं आहे. हा छोटासा हत्ती. जन्माष्टमीच्या दिवशी डेकोरेशन करताना हत्ती ठेवले जातात. ही आहे छोट्या छोट्या 2 गायी आहेत. ही पोपट आहे. हे मोर आहे. डेकोरेशन सजवताना म्हणजे आपण जन्माष्टमी ज्या दिवशी करू त्या दिवशी पाळण्याच्या आजूबाजूला हे सगळं असं छोटं-छोटं हत्ती, घोडे, मोर, पोपट असं ठेवून सजवायचं. हे बघा हे छोटे-छोटे मोर किती छान वाटतं. असं ठेवून डेकोरेशन करायचं म्हणजे छान दिसतं असं. आणि आता मंदिर हे बघा छोटासा पाळणा आहे. ही आहे दहीहंडीसारखी. मटकी म्हणतात तसं आहे. त्याच्यामध्ये दही म्हणून असं काही कापूस ठेवला आहे. दहीहंडी. आणि या दुकानात पण सगळ्या पूजेच्या वस्तू मिळतात. पाळणा मिळतो, नंतर घंटी आहे. या श्रीकृष्णाच्या सगळ्या वस्तू आहेत बघा. वस्त्र आहे. मूर्ती वगैरे खूप छान छान मिळतं इथे. आज मला
खूप छान असं मनासारखं शॉपिंग झालं आणि मला जसे कलर हवे होते, तसे कलर मला आज मिळाले तिथे आणि मी बऱ्यापैकी शॉपिंग केलं. मी आज श्रीकृष्णासाठी काय-काय शॉपिंग केलं ते तुम्हाला दाखवते बघा. एक हा ड्रेस मी श्रीकृष्णासाठी घेतला. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णासाठी हा नवीन ड्रेस घेतला एक आणि दुसरा आहे तो एक हा घेतला. हा मला ड्रेस खूप आवडला. बांधणीचा कपड्याचा आहे. हा दुसरा आणि हा एक घेतला. हा पण कलर खूप छान आहे. हा मला एक आवडला तो मी घेतला आणि हे मुकुट बघा. मला मॅचिंग मुकुट कधीचा हवाच होता. हा एक हा एक मुकुट ड्रेसवर मला मॅचिंग मिळाला तो मी घेतला आणि हा मुकुट मी स्वामींसाठी घेतला. हा पण स्वामींसाठी घेतला. मला हे असे 2 कलरचे मुकुट कधीचेच घ्यायचे होते. म्हणून मी स्वामींसाठी हा मुकुट घेतला. माझ्याकडे अशा कलरचा ड्रेस आहे. तर त्यावर मला अगदी परफेक्ट मॅचिंग मिळालं म्हणून मी स्वामींसाठी मुकुट घेतला आणि आज श्रीकृष्णासाठी ही माळा घेतली. ही माळा मी स्वामींसाठी घेतली. आणि हे श्रीकृष्णाच्या हातात घालायला कडे मिळतात असं. छोटे-छोटे कडे होते ते पण मला खूप आवडले. ते मी घेतले. हा खेस मी स्वामींसाठी घेतला असं असं घालायचं. आणि ही माळा एक घेतली आणि हे वस्त्र आहे. आपण मंदिरात जे आसन टाकतो ना, मंदिरात पाठ ठेवतो. ते आसन असं मोठं मला मिळालं मापाचं. ते मी एक आसन घेतलं आणि हे 3 ड्रेस घेतले. तरी माझं शॉपिंग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.